To all BSc first year student, in last lecture start the topic eukaryotic cells. आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टार्ट केला होता eukaryotic जो सेल्स टॉपिक आहे तो. आता त्याच्यामधला जो रिमेनिंग पार्ट्स आहे आपण कंप्लीट करू. लास्ट लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलेलं आहे, इट इज द रॉड शेप ऑर द फिलामेंटस. ATP एनर्जी जी असते ती स्टोअर राहते. देन आउटर मेम्ब्रेन कशी असते, स्मूथ, आणि इनर मेम्ब्रेन जी असते ती रफ. F1 पार्टिकल्स प्रेझेंट असतात. ते नेक्स्ट पॉईंट आहे लायझोझोम्स. लायझोझोम्समध्ये आहे स्मॉल राउंडेड बॉडीज, सिंगल मेम्ब्रेन, ॲक्टिव्ह इन ॲसेटिक मीडियम. लायझोझोम्स कसे असतात, स्मॉल आहे, राउंडेड असतात, राउंडेड बॉडीज आहे, सिंगल मेम्ब्रेन असते आणि ॲक्टिव्ह राहतात ॲसेटिक मीडियममध्ये. देन इम्पॉर्टंट रोल कशामध्ये असतो, सेल इम्युन सिस्टीममध्ये. सेल इम्युन जे सिस्टीम आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल आहे लायझोझोम्सचा. ते नेक्स्ट आहे पर ऑक्झिझोम्स. पर ऑक्झिझोम्समध्ये म्हटलेलं आहे सिंगल मेम्ब्रेन अँड ब्रेकडाऊन ऑफ परऑक्साइड्स. पर ऑक्झिझोम्समध्ये सिंगल मेम्ब्रेन असते आणि ब्रेकडाऊन कशाला करतात, ऑफ परऑक्साइड्स. देन सेंट्रोझोम्स. सेंट्रोझोम्स जे आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे इट इज फाउंड इन अ नियर न्यूक्लियस. कुठे प्रेझेंट असतात, नियर द न्यूक्लियसजवळ काय प्रेझेंट असते, सेंट्रोझोम. ते स्पेशलाइज पोर्शन ऑफ सायटोप्लाझम कॉल्ड ॲज अ किनोप्लाझ्मा. काय म्हटलेलं आहे, किनोप्लाझ्मा. जो स्पेशलाइज पोर्शन असतो सायटोप्लाझमचा त्याला म्हटलेला आहे किनोप्लाझ्मा. देन सेंट्रिओल जे असतात हेल्प करतात स्पिंडल फॉर्मेशनसाठी. सेंट्रिओल कशासाठी हेल्प करतात, फॉर द स्पिंडल फॉर्मेशन. देन सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटनमध्ये फिलामेंटस नेटवर्क ऑफ प्रोटीन. फिलामेंटस नेटवर्क जे असते प्रोटीनचं त्याला म्हणतात सायटोस्केलेटन. अँड मुवमेंट ऑफ द सेल ऑर्गेनिल्स. कशामध्येची मुवमेंट असते, सेल ऑर्गेनिल्स. बेसल बॉडी अँड ग्रॅन्युअल्स. बेसल बॉडी आणि ग्रॅन्युअल्समध्ये असते. ॲनिमल सेल जे असतात हॅव लोकोमोटरी ऑर्गेनिल्स. काय प्रेझेंट असतात याच्यामध्ये, बेसल बॉडीज किंवा ग्रॅन्युअल्स म्हणजे काय असतात, ॲनिमल सेल म्हणजे जे लोकोमोटरी ऑर्गन्स असतात त्याला म्हणतात बेसल बॉडीज किंवा ग्रॅन्युअल्स. देन मायक्रोट्युब्युल्स प्रोड्यूस मुवमेंट इन सिलिया. मायक्रोट्युब्युल्स काय असतात, प्रोड्यूस करतात मुवमेंट इन सिलिया. पुन्हा सांगते बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण टॉपिक कोणता स्टार्ट केला होता, युकॅरियोटिक सेल्स. आता रिमेनिंग जो पार्ट्स आहे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. फर्स्ट बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये मायटोकॉन्ड्रिया. देन याच्यामध्ये आहे लायझोझोम्स. लायझोझोम्सला काय म्हटलेलं आहे, ज्या स्मॉल राउंडेड बॉडीज असतात आणि सिंगल मेम्ब्रेन असते आणि ज्या ॲक्टिव्ह असतात ॲसेटिक मीडियममध्ये. इम्पॉर्टंट रोल कशामध्ये असतो, इम्पॉर्टंट रोल आहे सेल इम्युन सिस्टीममध्ये. देन नेक्स्ट आहे परऑक्झिझोम्स. सिंगल मेम्ब्रेन असते, ब्रेकडाऊन करतात ऑफ परऑक्साईड. नेक्स्ट आहे सेंट्रोझोम्स. सेंट्रोझोम जे असतात कुठे प्रेझेंट आहे, फाउंड इन नियर द न्यूक्लियस. स्पेशलाइज जो पोर्शन असतो तो आहे सायटोप्लाझम, त्याला म्हणतात किनोप्लाझम. सेंट्रिओल जे असतात ते कशासाठी हेल्प करतात, स्पिंडल फॉर्मेशनसाठी. देन नेक्स्ट आहे सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटनमध्ये म्हटलेलं आहे फिलामेंटस नेटवर्क ऑफ प्रोटीन. जे काही फिलामेंटस नेटवर्क असते प्रोटीनचं आणि जी मुवमेंट असते ऑफ द सेल ऑर्गेनिल्स. आणि बेसल बॉडी. नेक्स्ट आहे बेसल बॉडीज अँड ग्रॅन्युअल्स. बेसल बॉडी आणि ग्रॅन्युअल जे आहे ॲनिमल सेलमध्ये जे असतात ते लोकोमोटरी ऑर्गेनिल्सला म्हणतात बेसल बॉडीज अँड ग्रॅन्युअल्स. ॲनिमल सेलमध्ये ज्या काही लोकोमोटरी ऑर्गेनिल्स असतात त्याला म्हणतात बेसल बॉडी अँड ग्रॅन्युअल्स. मायक्रोट्युब्युल्स काय प्रोड्यूस करतात, मुवमेंट इन सिलिया. मायक्रोट्युब्युल जे आहे ते प्रोड्यूस करतात मुवमेंट इन सिलिया. देन प्लास्टिड्स. प्लास्टिडमध्ये आहे फाउंड इन ओनली अल्गीमध्ये. प्लास्टिड कुठे प्रेझेंट असतात, ओनली अल्गी. देन नेक्स्ट व्हॅक्युल्स. इट्स अ मेम्ब्रेन बाउंडेड द सॅक्स. मेम्ब्रेन जी बाउंडेड असते सॅकला त्याला म्हणतात व्हॅक्युल्स. स्मॉल अँड टेम्पररी इन ॲनिमल सेल. स्मॉल असतात आणि टेम्पररी आहे कशामध्ये असतात, ॲनिमल सेलमध्ये. लार्ज आणि परमनंट असतात प्लांट सेलमध्ये. स्मॉल असेल आणि टेम्पररी असेल तर ॲनिमल सेलमध्ये, आणि लार्ज आणि परमनंट असेल तर प्लांट सेलमध्ये. पुन्हा सांगते, स्मॉल आणि टेम्पररी कशामध्ये, तर ॲनिमल सेलमध्ये. लार्ज अँड परमनंट असेल तर प्लांट सेल्समध्ये. देन लास्ट पॉईंट सेल इन्क्ल्युजन्स. सेल इन्क्ल्युजन्समध्ये दे नॉन लिव्हिंग सबस्टन्स मे बी ऑर्गॅनिक ऑर इनऑर्गॅनिक. सेल इन्क्ल्युजन जे असतात ते नॉन लिव्हिंग सबस्टन्स आहे, ते ऑर्गॅनिक असतात किंवा इनऑर्गॅनिक राहतात. ओके, सो नाव इन दिस लेक्चर दिस टॉपिक eukaryotic cells is completed. Thank you.